प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांच्यासाठी नाही तर ही कॉर्पोरेट कंपन्यांच्यासाठी आहे। खरं तर या योजनेचं नाव प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना असं ठेवायला पाहिजे होतं। असं गेल्या अनेक वर्षापासून मी सातत्यानं मांडत आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं आता जे आकडे बाहेर पडलेले आहेत ते आकडे आता या आरोपाला पुष्टीच मिळालेली आहे। गेल्या 5 वर्षामध्ये विमा रकमेपोटी केंद्र आणि राज्य सरकारनं 1,54,543 कोटी रुपयाचे पैसे भरले आणि केवळ 1,05,000 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मिळाले। म्हणजे 50,000 कोटी रुपये गेल्या 5 वर्षांमध्ये विमा कंपन्यांनी कमावलेले आहेत। एवढा नफा कोणत्या धंद्यामध्ये होतो हे एकदा सांगावं। खरं तर गेल्या 5 वर्षांमध्ये सर्वाधिक नैसर्गिक आपत्त्या आल्या। जर या कंपन्यांनी इमानदारीनं हे काम केलं असतं तर विमा कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या असत्या, परंतु ते मालामाल झाले। कारण केंद्र आणि राज्य सरकारमधले उच्च पदस्थ अधिकारी, राजकीय नेते, सत्ताधारी पक्षाचे नेते आणि महसूल आणि कृषी विभागातले अधिकारी यांना हाताशी धरून या कंपन्यांनी खोटं रेकॉर्ड तयार करून अक्षरशः शेतकऱ्यांना गंडवलेला आहे। त्याचा हा सारा ढळढळीत पुरावा आहे। विमा कंपन्यांना गेल्या 5 वर्षांमध्ये झालेला नफा खालीलप्रमाणे: 2019 ला 4,348 कोटी, 2020-21 ला 10,440 कोटी, 2021-22 ला 9,184 कोटी, 2022-23 ला 12,730 कोटी आणि 2023-24 ला 13,000 कोटी रुपयाचा नफा झालेला आहे।